वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप 10 IMP क्वेश्चन्स आन्सर D.EDचे बघणार आहोत। आपला विषय राहणार आहे पाठ्यक्रम F3 म्हणजेच अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन। 40 मार्काचा ह्या पेपरमध्ये हे 10 क्वेश्चनमधले किमान 7 तरी येतील। चला मग थोडा न उशीर करता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करावे। IMP क्वेश्चन सिरीजमध्ये यामध्ये प्रश्न पहिला महत्त्वाचा आहे, अभ्यासक्रम विकासनाचे टप्पे स्पष्ट करा। अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थ्याला भारताचा उत्तम नागरिक बनविण्यासाठी व सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण दिले जाते। त्यामुळे अभ्यासक्रम तयार करीत असताना समाजाच्या गरजा, सांस्कृतिक स्वरूप, विद्यार्थ्यांची क्षमता, ज्ञानग्रहण प्रक्रियेचे स्वरूप इत्यादी गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते। हे तर झालं अभ्यासक्रम विकासनाचे डिस्क्रिप्शन। याच्या खाली टप्पे दिलेले आहेत। त्यांच्या कोण्या गोष्टींमध्ये टप्प्यांचा समावेश होतो। उदाहरणार्थ उद्दिष्टे, पाठ्यवस्तू व आशय, अनुभव प्रसंग, पाठ्यवस्तूचे संघटन, अनुभव प्रसंगाची सुसूत्रता, समाजाच्या गरजाची चिकित्सा, मूल्यमापनाची पद्धती, तंत्रे व साधने असे 7 टप्पे सांगितले आहेत। याचे समोरचं डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढा आणि याचे समोरचे डिस्क्रिप्शन वाचून घ्या। यानंतरचा पुढला प्रश्न आहे, हिल्डा टाबा यांचे अभ्यासक्रम विकासनाची प्रतिमाने सोदाहरण स्पष्ट करा। तर याचे उत्तर, हे क्वेश्चन पण IMP होऊ शकतो। हिल्डा टाबा यांनी अभ्यासक्रम विकासनाचे सिद्धांत व प्रात्यक्षिक यावर 1962 मध्येच ग्रंथ प्रकाशित केला। हिल्डा टाबा हा अभ्यासक्रम विकासनाच्या क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी अध्यापन कलेसंदर्भात आराखड्याची एक श्रेणीच तयार केली। विशिष्टाकडून सामान्याकडे ह्या अध्यापन सूत्राचा वापर उद्गामी पद्धतीत केला जातो। हिल्डा टाबा यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्गामी विचार प्रक्रिया कशा विकसित करता येतात यासाठी अध्यापन कार्यनीती विकसित केल्या। याच्या खाली आहे, अभ्यासक्रम विकासनाचे तात्विक अधिष्ठान ते अभ्यासक्रम नियोजनाची प्रक्रिया ते अभ्यासक्रम क्रमाचा आराखडा ते अभ्यासक्रम बदलासाठीचा कार्यनीती अशा काही 4 पायऱ्या दिलेल्या आहेत। या पुढचा प्रश्न आहे, मापन याविषयी 1 ते 8वीच्या पाठ्यक्रमाची समकेंद्री पद्धतीची मांडणी करा। याची मांडणी खालीलप्रमाणे दिलेली आहे। इयत्ता 1 ते 8वीच्या पाठ्यक्रमाची समकेंद्र मांडणी खालीलप्रमाणे करता येईल। ती कशी? तर 1 नंबर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, 2 चौकोनाचे क्षेत्रफळ, अनियमित आकृत्याचे क्षेत्रफळ, वर्तुळ, घनफळ आणि पृष्ठफळ। हे झालं पहिला टप्पा। दुसरा टप्पा खालून दुसऱ्या नंबरला दिलेला आहे, मापनाविषयीची अनौपचारिक कल्पना। तिसरा त्याच्यावर, चौथा त्याच्यावर, 5, 6, 7, 8 असे क्रमांक दिलेले आहेत। हा तक्ता वाचायला खालून वरपर्यंत वाचायला सोपा जातो। वर फक्त त्याची पहिला कॉलम आहे तो फक्त हेडिंग दिलेली आहे आणि खालून वर इयत्ता 1, 2 जे गणितामध्ये समकेंद्र पद्धतीची मांडणी केलेली आहे, जसं की इयत्ता 1 मध्ये मापन, 2 मध्ये हे, 3 मध्ये रुपये असे काही दिलेले आहेत। तर याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता आणि वाचू शकता। यानंतर पुढला प्रश्न आहे, अध्यापनाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करा। त्यामध्ये अध्यापनाची निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अध्यापनात विविध साधने, तंत्रे व कल्पकतेचा वापर केला जातो। अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे, असं काही अध्यापन याबद्दल सांगता येतील। त्यानंतर त्याचे तत्त्वे, यामध्ये 5 तत्त्वे सांगितली आहेत, जसे की पहिला नियोजन, दुसरा उद्दिष्टवर्ती अध्यापन, तिसरा क्रियाशील, चौथा प्रेरणा व प्रोत्साहन व 5वा अभिरुची। हे तर झाले तत्त्वे। त्यासमोरचे एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण मनाने 2-2 ओळी लिहित आले पाहिजे। मेन तत्त्वेच 5 पाठ करायचे, त्याच्यासमोर डिस्क्रिप्शन मनाने लिहिता आले पाहिजे। यानंतर 5वा प्रश्न आहे, प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमानाची उपयोग लिहा। तत्पूर्वी एवढं समजून घ्या की प्रच्छा म्हणजे शोध लावणे। असं काही शोध लावण्याबद्दलचे 2-3 पॉईंट लिहिता येत असतील तर प्रतिमानेमध्ये लिहून टाका आणि त्याचा उपयोग करून टाका। यामध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत। प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमानाची उपयोग, पहिला, ज्या विषयामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो त्या विषयासाठी या प्रतिमानाचा अध्यापनात वापर करावा। एखाद्या आशय विस्ताराच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रेरित करण्यासाठीही प्रच्छांचा उपयोग करता येतो।
शास्त्रीय विचार प्रक्रियेला व कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग करावा. काठिण्य पातळी जास्त असणाऱ्या घटकांसाठी प्रच्छेच्या माध्यमातून प्रश्नोत्तर स्वरूपात अध्यापन करता येते. असं काही याचे उपयोग दिलेले आहेत. पुढला महत्त्वाचा प्रश्न आहे, बौद्धिक कौशल्याचे प्रकार स्पष्ट करा. बौद्धिक कौशल्य म्हणजे ज्ञानेच्या मतानुसार खालच्या पातळीवर अध्ययन झाल्याशिवाय वरच्या पातळीवर जाता येत नाही. म्हणजेच आपण 1ली, 2री, 3रीला जर अभ्यास केला नाही तर 7वी, 8वी, 9वी, 10वीला आपले अवघड आहे, असं यांचं सांगण्याचं मिनिंग आहे. याचे काही प्रकार खालीलप्रमाणे प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला संख्येत अध्ययन, दुसरा साधक अभिसंधान अध्ययन, तिसरा साखळी अध्ययन, चौथा शब्द साहचर्य अध्ययन व 5वा शेवटचा अध्ययन बहुगणित भेदभाव. असे काही याचे 5 प्रकार दिलेले आहेत. बौद्धिक कौशल्याचे आपल्याला फक्त प्रकारच स्पष्ट करायचे. याचे प्रकार पाठ करून याच्या समोरचं डिस्क्रिप्शन 4-4 वळी लिहिता यायला पाहिजे. हा क्वेश्चन कमीत कमी 3 मार्काला येऊ शकतो. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुदेशन तंत्रज्ञान म्हणजे काय? अनुदेशन म्हणजे विविध कृतींची मालिका की ज्याद्वारे अध्ययन होते. अनुदेशन म्हणजे विविध कृतींची मालिका. अनुदेशन तंत्रज्ञान म्हणजे अध्ययन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेल्या विविध तंत्रांच्या योजनेविषयी ज्ञान होय. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे शिस्तबद्ध नियोजन, कार्यवाही व मूल्यमापन करणे हे तंत्रविज्ञानात अभिप्रेत आहे. अनुदेशन प्रणाली तत्त्वज्ञानाचे महत्त्व. अनुदेशन प्रणाली म्हणजे विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ठराविक पाठ्यांश, अध्यापन पद्धती, साहित्य, मानवी व इतर भौतिक सुविधा व साधने यांचे एकत्रितकरण करून केलेले अध्यापनाचे कार्यवाहीचे नियोजन होय. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक अनुभूती दिल्या तर त्यांच्या आकलन क्षमतेत, संपादनात व ज्ञानग्रहणासाठी वाढ प्रभावीरित्या होताना दिसते. पण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभवातून तसेच अप्रत्यक्ष अनुभूतीच्या तंत्रज्ञानातील दृकश्राव्य साधनेही उपयुक्त ठरतात. असं काही अनुदेशन तंत्रज्ञानाचं डिस्क्रिप्शन म्हणजे आन्सर आहे. पुढला प्रश्न आहे, मूल्यमापन प्रक्रियेचे 4 तत्वांचे स्पष्टीकरण करा. मूल्यमापन प्रक्रियेच्या 4 तत्वाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. जसे की पहिला उद्दिष्ट निश्चिती व उद्दिष्टानुसार अध्ययन अनुभव, दुसरा उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे साधन, तिसरा मूल्यमापनाच्या विविध साधनांचा उपयोग म्हणजे आधी उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे मापन आणि त्याचे नंतर उपयोग, चौथा आहे मूल्यमापनाच्या साधनाचा योग्य वापर व शेवटचा अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी. असे काही मूल्यमापन प्रक्रियेचे 4-5 तत्वे सांगता येतील. पुढला प्रश्न आहे, विद्यार्थी संचिकेचे हेतू व उपयोग लिहा. त्यामध्ये उत्तर, आपण केलेल्या कामाची नोंदणी ठेवणे ही सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे. विद्यार्थ्यांची आवड निवड व कला लक्षात घेऊन त्याच्या पुढील व्यवसाय मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे अतिरिक्त किंवा पूरक मार्गदर्शनाखाली क्षेत्र निश्चित करणे. आपण केलेल्या कामाची नोंद घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळून पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमध्ये छंद ओळखण्यासाठी संचिका उपयुक्त ठरते. विद्यार्थी संचिकेचे हेतू व उपयोग आपल्याला 5-6 पुरेसे झाले. त्यानंतर पुढला प्रश्न बघू. कारक कौशल्य अध्ययन म्हणजे काय? शिक्षक या नात्याने कारक कौशल्य अध्यापनाचे कोणते स्तर विचारात घ्याल? हे 18 नोव्हेंबर या दिवशी प्रश्न विचारलेला आहे. तर कारक कौशल्य अध्ययनामध्ये शारीरिक व्यायाम व इतर शारीरिक कौशल्यांचा समावेश होतो. प्रारंभीच्या सोप्या हालचालीपासून गुंतागुंतीच्या हालचालीपर्यंत समाविष्ट असतात. शिक्षक या नात्याने कारक कौशल्य अध्यापनाचे खालील स्तर विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये पहिला अनुकरण. शिक्षक या नात्याने लक्षात घ्यावे लागेल की विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करीत असतात. त्यानंतर स्वतः बनविणे, निश्चयता, परिसंबंध असे काही 4 शिक्षक या नात्याने कारक कौशल्य असल्याचे स्तर आहेत. हा IMP क्वेश्चन आहे. मुलाखत म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या भावी जीवनामध्ये एखादी ना एखादी वेळेस मुलाखत घेतली जाते व त्याला भावी नोकरी दिली जाते. तर मुलाखत म्हणजे काय व गुण दोषांची चर्चा करा. विद्यार्थ्यांमधील विषयातील किंवा व्यक्तिमानातील कोणकोणत्या गुणांचा विकास झाला आहे किंवा नाही याचे मौखिक स्वरूपात उत्तर दिले जाते, त्यास मुलाखत असे म्हणतात. इथे मुलाखतीची व्याख्या दिलेली
सांगितलेली आहे. त्याच्याखाली जशी विद्यार्थ्यांची उच्चार, भाषाशैली, आत्मविश्वास, कथाकथन, नाट्यकरण गुणांचे मापन केले जाते, त्याचे फायदे व मर्यादा दोष सांगितलेले आहेत. फायद्यामध्ये पहिला फायदा, विद्यार्थ्यांमध्ये विषयातील ज्ञान व उत्तर देण्याचा कालावधी यावरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तपासता येते. ज्ञान व आकलन या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मुलाखत उपयुक्त आहे. त्यानंतर मर्यादा, मुलाखतीला खूप वेळ लागतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला पूर्वग्रहाचा परिणाम होतो. मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठा जास्त असते. असे काही याची मर्यादा सांगितलेली आहेत. व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे, CIPP मूल्यमापन प्रतिमान म्हणजे काय आणि याला स्पष्ट करा. हा क्वेश्चन 17 जूनला आलेला आहे आणि हा सुद्धा क्वेश्चन डबल येण्याची शक्यता आहे. इसवी सन 1960ला स्टॅल्फिन यांनी शैक्षणिक प्रक्रिया प्रतिमान प्रकल्पाचा मूल्यमापन करण्याकरता विकसित केले. CIPP म्हणजेच कंटेंट्स C स्टँड्स फॉर कंटेंट्स, I स्टँड फॉर इनपुट, P स्टँड फॉर प्रोसेस आणि P स्टँड फॉर प्रोडक्ट असे काही सांगितले आहेत. CIPP या प्रतिमानाचे 4 पद्धती आहेत. त्यामध्ये संदर्भ मूल्यमापन म्हणजेच कंटेक्स्ट इव्हॅल्युएशन, या पद्धतीत समस्या निश्चित करून त्यासाठी कार्यवाहीचे संदर्भ स्पष्ट केल्या जातात. त्यानंतर अंतःभरण मूल्यमापन म्हणजेच इनपुट इव्हॅल्युएशन, प्रक्रिया मूल्यमापन प्रोसेस इव्हॅल्युएशन आणि उत्पादन मूल्यमापन म्हणजेच प्रोडक्ट इव्हॅल्युएशन, म्हणजे आपल्याला त्यानंतर उत्पादन काय भेटले. या पद्धतीत ध्येय व उद्दिष्टांचा विचार करून प्राप्त अध्ययन निष्पत्ती व अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यांच्या फरकांचे मूल्यमापन केले जाते. असं काही CIPP मूल्यमापन प्रतिमान म्हणजे काय आणि याची स्पष्ट करा 4 प्रतिमाने सांगता येतील. इथे आपला व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्याला कोणाला उपयोगी ठरेल त्याला नक्कीच शेअर करा. थँक्यू.